मिरज तालुक्यातील हलकर्णी येथे 3 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या विनायक पांडुरंग चौगुले राहणार हलकर्णी याला पोलिसांनी जेरबंद केले आहे। या गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी आज पत्रकारांना दिली। आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की हलकर्णी गावामध्ये रात्रीच्या सुमारास 3 ठिकाणी घरफोडी झालेली आहे आणि वेगवेगळ्या घरातून माल, सोनं आणि पैसे चोरले गेलेले आहेत। त्या अनुषंगाने डिटेल फिर्याद विकास बावचीकर यांनी दिली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रक्कम बावचीकर आहे त्यांच्या घरातून साधारणतः 2,10,000 रुपयाचं सोनं, जारकुळे यांच्या घरातून 48,000चं सोनं आणि पैसे आणि चिगरी यांच्या घरातून 12,000 अशा टोटल 2,70,190 रुपये किमतीचं सोने आणि पैसे निष्पन्न झाले आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला 336/26 कलम 333, 334 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर ठिकाणी माननीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब आणि स्वतः आमचे तपासी अधिकारी मोरे साहेब या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी तपास करत असताना आरोपीची मुरस आणि आरोपीने ज्या पद्धतीने गुन्हा केला आहे त्याचा अभ्यास करून माननीय पोलीस अधीक्षक निलुत्पल सर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सूचना दिल्या आणि त्या सूचनाच्या आधारे सदर तपास करत असताना आमचे तपासी अधिकारी PSI मोरे साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की यातील आरोपी जो आहे त्याने गावातच राहत असून त्याचं नाव आहे विनायक चौगुले, वय 21 वर्ष आहे आणि बोरस आणि याच्या आधारे माहिती मिळाली की याने असं कृत्य केलेलं आहे। त्याप्रमाणे गुप्त बातमीच्या आधारे आणि टेक्निकल माहितीच्या आधारे पूर्ण माहिती काढली आणि त्याच्यात निष्पन्न झाले की यानेच ते निष्पन्न केलं आहे। त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेतला, त्याच्यामध्ये अटक करून तपास केला असता 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि याच्यामध्ये जो सर्व मुद्देमाल आहे 2,10,000, 48,000 आणि 12,000 असा टोटल 2,70,190 रुपयाचा मुद्देमाल पूर्णपणे PSI मोरे यांनी रिकव्हर केलेला आहे। सदर तपास करत असताना यातील तपासाला मदत हेड कॉन्स्टेबल नांगरे, किल्लेदार, इंगोले आणि शिंदे यांनी मदत केली आहे।